विद्यार्थ्यांनो, विज्ञान भाग 2चा पेपर आपला परवा आहे आणि या पेपरमध्ये येणारे महत्त्वाच्या प्रश्नांचे मी व्हिडिओ बनवतोय. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 3 गुणांचे प्रश्न घेतले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीय कारणं घेत आहोत. तर काही विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय अवघड जातो, मग त्यांनी इतक्याच प्रश्नांचा अभ्यास केला तरी पण ते पासिंगचे मार्क किंवा चांगले मार्क पाडू शकतात. आपल्या या चॅनलवरती आपण इयत्ता 10वी सगळा अभ्यास घेतोय परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि याच्या पुढेही आपण इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी चा आपण अभ्यास या आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. त्यामुळं तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपला टार्गेट 1000 सबस्क्रायबरचा आहे, तो आपल्याला लवकरात लवकर अचीव करायचा आहे. तर बघा, शास्त्रीय कारणे लिहा हा प्रश्न आपल्याला परीक्षेला येतो आणि मी प्रत्येक धड्यातील महत्वाची शास्त्रीय कारणं जे आहेत ते काढलेले आहेत. आपण प्रकरण वाईज बघूया. बघा, प्रकरण 1 मध्ये तुम्हाला किमान एक करायचंय की डकबिल प्लॅटिपसला जोडणारा दुवा असे म्हणतात. हे परीक्षेला आलेले सगळे प्रश्न आहेत आणि काही प्रश्न महत्वाचे. प्रकरण 2 बघूया आपण. प्रकरण 2 मध्ये काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. प्रकरण 2 मध्ये हे 2 महत्वाचे आहेत, परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. 3 वर जाऊया. 3 मध्ये काय बघा, 3 मध्ये मी 3 महत्वाचे काढलेले आहेत आणि तीनही परीक्षेला आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे 3 करावेच लागतील. पहिलं आहे, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे आणि भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. तर ह्या प्रकरण 3 मधून तुम्हाला हे करायचे आहे. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट की या व्हिडिओ नंतर आपण एमसीक्यूचा व्हिडिओ बनवणार आहोत. तो पण व्हिडिओ तुम्हाला आजच मिळून जाईल. या सगळ्यांचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करायचा आणि मग तुम्हाला विज्ञान 2चा पेपर सोपा जाणार आहे. तुम्हाला कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. पुढे बघूया. प्रकरण 4. एकच प्रश्न काढलाय, पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्वाची आहे. प्रकरण 5 वर आपण जाऊया. 5 मध्ये आपण 2 काढलेत. प्रकरण 5 मध्ये 2 आहेत. एकतर अणूपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही आणि अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे आवश्यक आहे. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर आपला व्हॉट्सअपचा चॅनल मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनात देईन. त्यावर मी हिचे फोटो टाकेन आणि टेलिग्रामला पण आपला चॅनल आहे, तिथे तुम्हाला याची PDF मिळून जाईल. दोघांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन. पुढे जाऊया आपण. प्रकरण 6. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो आणि झुरळ या प्राण्याचा संधिपाद या संघात समावेश होतो. हे प्रकरण 6 मधले किमान तुम्हाला 2 करायचे आहेत. पुढे बघा, प्रकरण 7. प्रकरण 7 मधलं एकच आपण घेतलेलं आहे. रसायन उद्योगात रासायनिक प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीव जैविक विकरे वापरले जातात. यात तुम्हाला कारण लिहायचंय. आता लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही कारणे द्या हा प्रश्न लिहाल त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी 4 मुद्दे लिहायचे आहेत, 4 पॉइंट लिहायचे आहेत. विज्ञानचा पेपर आपल्याला पॉइंट टू पॉइंट लिहायचा असतो. 2 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे 4 पॉइंट बनवून कसे पण तुम्हाला लिहायचे आहेत. मग तुम्ही असं सांगू शकत नाही की बाबा गायडामध्ये एकच पॉइंट आहे, गायडामध्ये 2च पॉइंट आहे. गायडावर आपल्याला जायचं नाही. आपल्या पुस्तक, डायजेस्ट या सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला उत्तर तयार करायचं आणि 4 पॉइंट कसेही तुम्हाला बनवायचे चांगले मार्क मिळण्यासाठी. प्रकरण 8 मधलं बघा, एकच काढले आपण. अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात. 9 मध्ये स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते आणि तंबाखू खाणे आरोग्यास हानिकारक आहे. 2 तुम्हाला 9 मध्ये मिळतील. आणि 10 मध्ये अभिरूप सराव उपयुक्त असतो. तर तुम्हाला 1 ते 10 प्रकरणांपैकी ह्या एवढ्या कारणे द्या तुम्हाला करायचे आणि तुम्हाला कारण द्याचा मार्क जे आहेत ते पूर्णपणे मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. किमान तुम्ही एवढं तरी करा, जेणेकरून आपल्याला कारण द्याचे जे 4 गुण आहेत ते 4 गुण आपल्याला मिळवता येतील. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ आजच येणार आहे.